बघू शकतो की दोन्ही पक्ष एकमेकावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करताना दिसत आहेत। नगरसेवक जे आहेत भाजपचे माजी, ते दोन्ही माजी नगरसेवक, त्याचबरोबर वाबळे जे नगरसेवक आहेत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। शिलीमकर, वाबळे आणि सुभाष जगताप हे 3 नगरसेवक या महायुतीच्या बाजूने आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत। सहकार नगर मधील पोलीस स्टेशनचं हे चौक आहे आणि या चौकामध्ये साधारण 1000 पेक्षा अधिक लोकांचा जो जमाव आहे तो समोरासमोर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। शिळीमकर, जगताप एका बाजूने घोषणा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, या 2 गटासह काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, शुभम आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस आहेत, परंतु मोठ्या पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते समोरासमोर येताना पोलीस कुठेतरी यांना थांबवणं अपेक्षित आहे, कारण भविष्यामध्ये या ठिकाणी मोठ्या पद्धतीने कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेले आहेत। आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत। सहकार नगर पोलीस स्टेशन मधलं हे पोलीस स्टेशनचं चौक आहे। गेल्या तासाभरापासून हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सुरू आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की रवींद्र धंगेकर 2 ते 3 मागण्या घेऊन उपोषण करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाला विरोध म्हणून सुभाष जगताप, महापालिकेचे जे माजी सभागृह नेते आहेत, ते उपोषण थांबवण्याची मागणी करण्यासाठी इथं आलेले आहेत। त्यांच्या समवेत माजी नगरसेवक महेश वाबळे, त्याचबरोबर शिळीमकर असे वेगवेगळे भाजपचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी त्यांना विरोध म्हणून या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहेत। आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत समोरच्या बाजूने म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाजूने हे जे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत। पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सुरुवात केलेला आहे। आपण बघू शकतो की कार्यकर्त्यावरती या ठिकाणी पोलीस जे आहेत त्यांना या ठिकाणी पांगवताना दिसत आहेत। पोलीस सध्या आक्रमक झालेले आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून पांगवण्यास सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की पोलीस सध्या आता आक्रमक भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते जमले होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते पोलीस सध्या इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। कार्यकर्ते जे आहेत आक्रमक होऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन्ही गटाचे म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोर आल्यानंतर जोरदार जो राडा आहे तो या ठिकाणी सुरू आहे। सहकार नगर पोलीस स्टेशन जे पुणे आयुक्त अंतर्गत येतं ते पुण्यातील सहकार नगर याच ठिकाणी आहे आणि या चौकामध्ये आपण बघू शकतो की गेल्या तासाभरापासून हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुती आपण बघू शकतो की या ठिकाणी सुभाष जगताप, राजेंद्र शिळीमकर आणि महेश वाबळे या 3 नगरसेवकांना या ठिकाणाहून बाहेर काढलं जात आहे। मोठ्या पद्धतीनं त्यांच्या समवेत जे आहेत ते पोलीस या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर कार्यकर्ते त्यांचे। चंद्रशेखर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र ही दृश्य देखील आपण पाहतोय आता पोलीस आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत। महाविकास आघाडी आणि महायुतीचे हे सगळे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडल्याचं पाहायला मिळतंय। सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या रवींद्र धंगेकरांचं आंदोलन सुरू आहे आणि मात्र दुसरीकडे हे सगळे कार्यकर्ते आता आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।